शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे ऊस रोपवाटिकेत. ऊस रोपवाटिकेत तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगतो. इथं हे ऊस कटिंग करायचं, डोळा कट करायचं मशीन आहे. यामध्ये डोळा कट केला जातो पहिल्यांदा. इथं यामध्ये असा या साईजचा असा डोळा कट केला जातो, डोळा वर करून. हे सुमित कंपनीचं मशीन आहे. दोन्ही साईडला 2 माणसं बसून कटिंग करू शकतात. आणि इथं आपण इथून बी येतं तिकडं राहिलेला कांडी वेस्ट असते ते बाहेर पडते. वेस्ट मसाल्यांसाठी वापरलं जाते. जनावरांना, गायरांना ते घेतात. आणि डोळा तेवढा काढून घेऊन इथं हे कोकोपीट आहे. हे नारळाच्या ह्याच्यापासून बनतं, सालीपासून मशीनमध्ये क्रश करून ते बनवलं जाते. हे बेंगलोरवरून येते. आणि हे कॅरेट आहेत. यामध्ये कोकोपीट भरून यामध्ये डोळा भरला जातो ऊसाचा. तेवढाच लहान डोळा निघालेला. त्याच्या आधी इथं ही औषधाची प्रोसेस केली जाते. औषधामध्ये पहिल्यांदा चुन्यामध्ये 10 मिनटं बुडवून कीटकनाशक, बुरशीनाशक आणि हे असते इथं कीटकनाशक, बुरशीनाशक वापरलं जाते. आणि त्यानंतर 10 मिनटं बुडवून मग डोळं कोकोपीटमध्ये भरले जाते. त्यानंतर भरून झाल्यानंतर भट्टी लावली जाते ऊसाची, ते कॅरेटची भट्टी लावणे. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो, भट्टी म्हणजे ते आपण एक हीट निर्माण करून त्यामध्ये डोळ्याला उत्तेजित करतो कोंबवर येण्यासाठी. हे कोंब आहेत हे काल हे उघडलेलं आहे भट्टी. साधारणतः भट्टी 8 ते 10 दिवस आपण झाकून ठेवतो. म्हणजे काय करतो, असं कॅरेट पहिला भरलेलं डोळा आणून इथं आतरले जातात. आतरून झालं की असं एक टाक लावले जातात. लावल्यानंतर काय केलं जातं, यावर परत असलं काळं कॅरेटच आहे नाही, हे कॅरेट डब मारले जातं. डब मारून त्याच्यावर एक काळा पेपर, ब्लॅक असला कागद घातला जातो. कागद घालून त्याला असं झाकलं जातं, पॅक. हे बघू शकता, हे पॅक. आणि त्यानंतर 8 दिवसांनी असं फुगते का तर हे असं कोंबवर आल्यामुळे ते कॅरेट असं फुगतात. पावसाळ्यात जरा मधी असं बडीम टाईप करायचं, म्हणजे उंच करायचं, जेणेकरून पावसाचं पाणी जरी पडलं तरी ते असं खाली घसरावं. पाण्यामुळं काय प्रॉब्लेम पाणी जाऊन काय प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हे असं केलं जाते. हे बघू शकता, हे किती भट्टी अशी फुगलेली आहे. भट्टी काढल्यानंतर एक दिवसानंतर हे असे लाल रोप होतात. त्याच्या आधी 1-2 दिवसाची ही रोप आहे, ती 2 नंबरचा बेड. त्याआधी हे 3 नंबरचा बेड हिरवा दिसते, 3 दिवस, हे 4 दिवस. मग तिकडं असं म्हणजे ते वाढत जातं. भट्टी काढल्यानंतर आपण याला औषधाची फवारणी घेतो. कीटकनाशक, बुरशीनाशक, म्हणजे जे काय आलेलं असेल डिसीजेस किंवा त्या कोकोपीटमधनं किंवा काय झालेलं असेल तर ते कमी होते. हे आता काल भट्टी उघडली, म्हणजे 1 दिवस झालं ह्याला उघडून. आणि हे 2 दिवस झाले. बघू शकता, ह्याला पानं ह्यात आणि ह्यात. आज उघडल्यानंतर पूर्ण हे पांढरं असतं. हे काल उघडलेलं आहे. हे त्यानंतर जरा जास्त पानं सुटले. बघा, हे 3 दिवस झाले, हे 4 दिवस झाले. हे असे डोळे येतात. एक 80% जर्मिनेशन झालं तर ते चांगलं जर्मिनेशन मानलं जातं. 80-85% साधारणतः. पावसाळ्यात भट्टी फेल जाण्याचे चान्सेस असतात. ते काय तर बुरशी किंवा टेम्परेचरच्या अभावामुळे होऊ शकते. तसं बघू शकता आपण कसे ठास कोंब आहेत. तर चांगलं आणि सदृढ रोप कसं ओळखायचं तर तुम्हाला सांगतो मी. हे असं पूर्ण म्हणजे अजून ह्याच्या मुळ्या तयार व्हायच्या आहेत. आणि स्टंप बघू शकता, झाड आहे. हे फक्त 3 ते 4 दिवस झाले भट्टी उघडून, त्यामुळं अजून म्हणजे पूर्ण तयार व्हायचं. साधारणतः 25 ते 30 दिवसात रोपवाटिकेत व्यवस्थित रोप तयार होतं, म्हणजे लावायच्या मापानं. हे असं पूर्ण मुळाची जाळी तयार होते. जाळी तयार झाल्यामुळं काय होते, नुसतं लावून एक आळवणी केली कीटकनाशक, बुरशीनाशक आणि टॉनिकची, ह्युमिक ॲसिडची, तर रोप सेट होऊन जातं व्यवस्थित. आता हे तुम्हाला दाखवतो. एक 20 ते 20 दिवसाची रोपं असतील. ही 20 दिवसाच्या रोपामध्ये मुळाची वाढ दाखवतो तुम्हाला मी कशी झाली आहे.
बघू शकता पूर्ण जाळीदार. हे जाळी कशी तयार झाली, असं रोप पाहिजे. ते पूर्ण लावण्याच्या मापामध्ये हे तयार होते. असं हे स्टंप बघू शकताय, पानाची रुंदी हे असे व्यवस्थित एकदम, म्हणजे आता नेऊन लावलं की हे सेट होतं. याला जास्त पाण्याचा ताण वगैरे सहन करू शकतो, किंवा जास्त पाणी झालं तरी पण याला काय प्रॉब्लेम येत नाही. हे त्याच्या आधीचे आहे. हे आपण हे असं बारीक माल काढलेला असतो, त्यातला बारीक जे सीड्स असतात ते काढलेलं असतात. आता पावसाळा असल्यामुळे याला काय पाणी मारायची गरज नाही, आणि दिवसातून 2 टाईम तर पाणी मारावं लागतं उन्हाळ्यात. आणि रोपं तयार झाल्यानंतर 2 ते 3 फवारण्या घ्यायला लागतात त्याला. जे बट्टी उघडल्यानंतर पूर्ण रोप सेट करून शेतकऱ्याच्या हातामध्ये जाऊसपर्यंत असं हे जरा वातावरणाच्या इफेक्टमुळे निळसर कलर आला. तुम्ही याला जर काही शंका असेल तर कमेंटमध्ये मला सांगू शकता, मी तुम्हाला त्यावर सांगेन काय असेल तर.